वाडी रत्नागिरी अर्थातच श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी चैत्र यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या सगळ्या राज्यातून एकंदरीत जर बघायला गेलं तर लाखो भाविक, साधारण 7 ते 8 लाख भाविक दरवर्षी या यात्रेच्या दरम्यान भाविक या देवाच्या दर्शनाला दर्शन देत असतात. पण याच पार्श्वभूमीवर खरं तर देवस्थान समितीकडून AI तंत्रज्ञानाचा जो वापर आहे तो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच यामध्ये कॅमेरे आहेत, यामध्ये कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हे जे काही पार्श्वभूमीवर त्यांना शोधण्यास या ठिकाणी महत्वाची मदत यामध्ये AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बऱ्यापैकी जे यात्रेच्या मार्गावरील असतील किंवा मंदिराच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्यातील असतील किंवा यात्रेतून जे एंट्री गेट असेल किंवा आउट गेट असेल या ठिकाणी जे काय जे एकंदरीत हे सगळे कॅमेरे आहेत आपण कॅमेरे पाहू शकतो. जर आपण पाहायला गेलं तर या नेमका कशा पद्धतीने प्रशासन नेमका आढावा घेतोय या पार्श्वभूमीवर आपण याची नेमकी मदत कशी होती या तंत्रज्ञानाची आपण वापर करून घेऊया. आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित गर्दीचं नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन हा प्रकल्प आपण ज्योतिबा यात्रेमध्ये पहिल्यांदा यावर्षी राबवतोय. गतवर्षी नवरात्रीमध्ये या प्रकल्पाचा पथदर्शी प्रकल्प करण्यात आला होता आणि त्याच पद्धतीनं ज्योतिबा देवस्थानमध्ये येणारे साधारणपणे 7 ते 8 लाख जे भाविक आहेत त्यांच्या कोणत्याही पद्धतीचं त्यांना दुर्घटनेला सामोरं जायला लागू नये, गर्दीवरती आपलं नियंत्रण राहावं. कोणत्या ठिकाणी गर्दी वाढते, कोणत्या ठिकाणी लोक जास्त प्रमाणात थांबलेले आहेत, कोणत्या ठिकाणी गर्दीवरचं नियंत्रण जाण्याची शक्यता आहे, अशा सर्व पद्धतीची माहिती या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वरती आधारित या प्रकल्पामुळे आपल्याला सद्यस्थितीला मिळत आहे. दर तासाला मंदिराच्या आवारात किती लोक आले याची संख्या सुद्धा दर तासाला आपल्याला या AI तंत्रज्ञानामुळे मिळत आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून वातावरण मोठ्या प्रमाणात चिघळलं होतं. त्या पार्श्वभूमीवर इथं काय एकंदरीत जर बघायला गेलं तर 7 ते 8 लाख भाविक इथं दरवर्षी प्रदर्शनाला येत असतात. काही स्थानिक मारामाऱ्या असतात किंवा पाकिटमारी वगैरे अशा स्वरूपाचे काही गुन्हे वगैरे घडतात. AI स्वरूपाचं जे हे तंत्रज्ञान आहे ते नेमकं कसं काम याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचे छोटे छोटे जे गुन्हे आहेत, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग किंवा गर्दीमध्ये काही चोरीचे प्रकार घडू नयेत यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडील जो ज्योतिबा यात्रेतील येणाऱ्या गुन्हेगारांचा जो डेटा होता तोही आपण या आपल्या AI सिस्टमला फीड केलेला आहे. त्यामुळं असा एखादा गुन्हेगार जर मंदिराच्या आवारात आला आणि तो आपल्या या कॅमेऱ्यांमध्ये दिसला तर लगेचच या सिस्टम मधून आपल्याला अलर्ट मिळतो आणि अशा पद्धतीच्या व्यक्तींना पायबंद करणं, त्यांना अडवणं आपल्याला शक्य होणार आहे. जसं की आता आपण पाहिलं एकंदरीतच शेकडो कॅमेरे या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हँडल केले जातात आणि ज्योतिबांच्या जे भाविक चरणी नतमस्तक व्हायला आलेले जे पाहायला मिळतात आपल्याला त्यांची कुठे ना कुठेतरी या दरम्यान रक्षण केलं जातं. अशा पार्श्वभूमीवर प्रशासन मोठ्या प्रमाणात सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.